आमच्या बहिणीवर जादू करणाऱ्या सरकारचा, सोयाबीनचा पीक वाढवणाऱ्या सरकारचा, सरकारचा, वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या या सरकारचा, अरे या भ्रष्टाचारी सरकारचा, या भ्रष्टाचारी सरकारचा, या अत्याचारी सरकारचा, या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, जादूटोणा करणाऱ्या सरकारचा, जादूटोणा करणाऱ्या सरकारचा, बहिणीवर जादू करणाऱ्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, अरे भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, भ्रष्टाचारी सरकारचा, या घोटाळेबाज सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, घोटाळेबाज सरकारचा, अरे शेतकरी उपाशी, अरे शेतकरी उपाशी, रश्मीजी जरा थोडं खाली संविधानाला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, भूखंड खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, भूखंड लाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, या भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचा, अरे भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, वारकऱ्यांना बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा, वारीला नक्षलवादी समजणाऱ्या सरकारचा, जी वारी आहे ही अतिशय पवित्र वारी आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळापासून चालवली असणारी ही पंढरपूरची वारी आहे. वारकरी मनोभावे 15-20 दिवस चालत असतात आणि काल सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी या वारीला अर्बन नक्षलवाद म्हटलं. मला असं वाटतं ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते. आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाईट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे. मला असं वाटतं सरकार कशासाठी आहे? वारी काय पहिल्यांदाच निघते का? वारीला बदनाम का करताय तुम्ही? वारीमध्ये असे लोक कधी येत नाही. मग वारीमध्ये परवा कोयता घेऊन एक तरुण घुसला, काय केलं सरकारने? आणि म्हणून पांडुरंगाची सेवा करणारे हे वारकरी अतिशय पवित्र भावनेने असतात. सरकारची भूमिका चुकीची आहे. सरकार वारीला, पांडुरंगाला, परमेश्वराला बदनाम करू पाहतात. संविधानावरती भाजपचा आक्षेप आहे. काय आक्षेप याच्यात? संविधान नाही तर काय आहे? हे संविधान जगा आता या भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल झालेलं संविधान आहे. भारताचं संविधान आहे. हे काय मोठं घेऊन थोडी फिरता येतं, हे ठेवता येतं हातामध्ये. आणि याच्यावर आता काय काय बोलतात सत्ताधारी लोक तुम्ही बघताय. धर्मनिरपेक्षतेवर बोलतात, सगळ्या विषयावर बोलतायत. असं आहे हे संविधान आमच्या हातात आहे. या संविधानाचा ठेवा आहे